श्रोत्यांनो, आज आपण उत्पत्तीच्या 24व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत आणि या अध्यायासह आम्ही आता उत्पत्तीच्या दुसऱ्या विभागातील एका मोठ्या विभागाप्रत पोहोचलो आहोत. उत्पत्तीचा पहिला विभाग त्याच्या 1 ते 11 या अध्यायांनी बनलेला होता आणि त्याच्या दुसऱ्या व शेवटच्या विभागात 12 ते 50 या अध्यायांचा समावेश आहे. आणि हा विभाग पवित्र शास्त्रातील 4 असामान्य व्यक्तींविषयी आम्हाला सांगतो. 12 ते 23 या अध्यायांमध्ये विश्वासाचा महामेरू अब्राम याच्याविषयी वर्णन आहे आणि 24 ते 26 या अध्यायांमध्ये इसाकाचे वर्णन आहे. तो अब्रामाचा प्रिय पुत्र होता. इसाकाच्या जीवनाविषयी 3 महत्वाच्या घटना घडल्या. त्यापैकी 2 घटनांचा आपण अभ्यास केलेला आहे. पहिली घटना म्हणजे श्रोत्यांनो त्याचा जन्म आणि दुसरी घटना म्हणजे अब्रामाने त्याचे केलेले अर्पण. आणि तिसऱ्या घटनेचा आपण अभ्यास करणार आहोत आणि ती घटना म्हणजे त्याने आपली वधू मिळवणे. असे म्हणतात की माणसाच्या जीवनात 3 महत्वाच्या घटना घडतात. एक त्याचा जन्म, दुसरा त्याचा विवाह आणि तिसरी घटना म्हणजे त्याचा मृत्यू. जन्म व मरण या 2 गोष्टी माणसाच्या पसंती नापसंतीवर अवलंबून नसतात. विवाह मात्र बहुतांशी त्याच्या पसंतीवर अवलंबून असतो. इसाकाने आपली वधू कशी मिळवली ही एक मनोवेधक गोष्ट आहे आणि त्यातून आम्हाला हे शिकायला मिळते की देव आमच्या जीवनामध्ये रुची घेतो. माझ्या तरुण श्रोत्यांनो, तुम्ही कोणत्या तरुणीशी विवाह करता, कोणत्या तरुणाशी आपल्या आयुष्याची गाठ बांधता याविषयी परमेश्वराला आस्था वाटते आणि जर त्याच्या हाती तुम्ही आपली इच्छा सोपवली तर तो याही बाबतीत तुमचे सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला साजेल, शोभेल असा जीवन साथीदार दिल्याशिवाय तो राहणार नाही. देवाने मानवजातीसाठी 2 संस्थांची स्थापना केली आहे. एक आहे विवाह संस्था आणि दुसरे प्रशासन. या दोन्ही संस्था वैश्विक आहेत आणि ह्या फार महत्वाच्या आहेत. जर या 2 संस्था मोडकळीस आल्यात तर मानव समाज अगदी भंगून जाईल. आपणाला माहीतच आहे की घर किंवा कुटुंब कोणत्याही समाजाचा कणा असतो. देवाने विवाह संस्थेची आधी स्थापना केली. त्याद्वारे त्याने कुटुंब संस्था अस्तित्वात आणली आणि कुटुंब संस्थेद्वारे समाजाला सामर्थ्य व स्थैर्य प्राप्त होईल असे केले. उत्पत्तीच्या 24व्या अध्यायात आम्ही शिकणार आहोत की परमेश्वराला तुमच्या भावनिक जीवनाविषयी, तुमच्या वैवाहिक जीवनाविषयी आस्था वाटते आणि त्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही त्याला सामावून घेता तेव्हा सर्व काही अधिक सुंदर बनते. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेच्या काळातला पहिला चमत्कार काना येथील लग्नाच्या वेळेस केला. श्रोत्यानो, विवाह ठरवणे, तो पार पाडणे आणि वैवाहिक जीवन या सर्व गोष्टींमध्ये येशू ख्रिस्ताचा सहभाग अतिशय मौल्यवान आणि महत्वाचा आहे. उत्पत्तीच्या 24व्या अध्यायातून 2 गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. एक तर देवाची आमच्या जीवनातल्या विवाह या घटनेविषयीची आस्था आणि दुसरे त्याचे मार्गदर्शन. अब्रामाच्या काळातही लोक देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवीत व त्यानुसार चालत असत. त्या काळातले लोक अज्ञानी व असंस्कृत होते असे आम्ही म्हणण्याचे काही कारण नाही. आता 24व्या अध्यायातील पहिले वचन आपण वाचूया. उत्पत्तीचे पुस्तक 24वा अध्याय आणि पहिले वचन. अब्राम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अनेक लोक आपल्या विवाहाच्या निर्णयासाठी या अध्यायातील घटनेचा मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोग करतात. परंतु मला वाटतं श्रोत्यांनो की तसे करण्यापूर्वी या घटनेची पार्श्वभूमी व तिचा गर्भितार्थ आम्ही लक्षात घ्यायला हवा. आपण आताच वाचले की अब्राम बराच वृद्ध झाला होता आणि त्याला यहोवाने सर्व गोष्टींमध्ये आशीर्वाद दिल्याने तो समृद्धही होता आणि आता आपल्या मुलाचा विवाह व्हावा ही त्याची इच्छा होती. पण त्याची वधू इतर परराष्ट्रीय कनानी लोकांपैकी नसावी तर आपल्या आप्त स्वकीयांपैकी असावी अशीही त्याची इच्छा होती. परंतु वृद्धत्वामुळे तो स्वतः पुत्राच्या वधूला शोधण्यास बाहेर पडू शकत नव्हता आणि म्हणून त्याने हे जोखमीचे काम त्याच्या एका जुन्या व विश्वासू नोकरावर सोपवले. दुसऱ्या वचनात आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की अब्रामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. त्या काळात
त्या देशात शपथ वाहण्याची अशीच पद्धत होती. शपथ वाहण्यासाठी त्यावेळेस त्यांच्याकडे एखादा धर्मग्रंथही उपलब्ध नव्हता. त्यांची शपथ वाहण्याची पद्धत निराळी होती. अब्रामाने ज्या विश्वासू व मुख्य सेवकाला बोलावले तो अलिएझर असावा असे मला वाटते, कारण याचाच उल्लेख अब्रामाने देवाजवळ केला होता. त्याविषयी आम्हाला उत्पत्तीचे पुस्तक 15वा अध्याय 2 आणि 3 वचनांमध्ये वाचायला मिळते. आता आपण 3रं वचन वाचूया. 24वा अध्याय 3रे वचन. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस. या अटीमागचे कारण कनानी लोकांची मूर्तीपूजा हे होते आणि मूर्तीपूजक मुलीच्या प्रभावाखाली येऊन आपल्या मुलाने यहोवाला खऱ्या व जिवंत देवाला सोडावे अशी अब्रामाची इच्छा नव्हती. आणि श्रोत्यानो, या इच्छेत काही एक गैर नव्हते. विवाह करण्यापूर्वी आपल्या साथीदाराची निवड करताना प्रत्येक विवाहेच्छू तरुण व तरुणीने याविषयी काळजी घ्यायला हवी. देवाचे त्याबद्दल अतिशय स्पष्ट असे मार्गदर्शन आहे, नव्हे आज्ञा आहे. जर आपण ख्रिस्ताला अनुसरणारे आहात तर पॉल करिंथकरास दुसरे पत्र 6व्या अध्यायाच्या 14व्या वचनात म्हणतो. करिंथकरास दुसरे पत्र 6वा अध्याय आणि 14वे वचन. तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका, कारण न्यायपणाचा अन्यायाशी काय संबंध आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण. एवढी स्पष्ट आज्ञा असताना कोणा प्रिय व्यक्तीच्या बोलण्याचा मान राखायचा म्हणून अविश्वासणाऱ्या व्यक्तीशी आयुष्याचे संबंध जोडू नका व तुम्ही त्या व्यक्तीला ख्रिस्ती विश्वासात आणू शकाल असा व्यर्थ आत्मविश्वासही बाळगू नका, कारण ख्रिस्ती विश्वासात येण्याकरिता कोणाच्या मंथरणेची गरज नाही. ते सर्वस्वी पवित्र आत्म्याचे कार्य आहे. उत्पत्तीचे पुस्तक 24वा अध्याय 4 ते 6 ही वचने आम्हाला सांगतात. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय. तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यावयाचे नाही. अलिएझराची भीती रास्त होती. कदाचित आपले लोक सोडून ती मुलगी कनानात येऊ इच्छित नसली तर इसाकास तिकडे जावे लागले असते, परंतु ते अब्रामाला मान्य नव्हते. अब्रामाजवळ त्यासाठी रास्त कारण होते. 7व्या वचनात तो म्हणतो, स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्यापुढे आपला दूत पाठविल आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. श्रोत्यानो, खरोखर अब्राम विश्वासाचा माणूस होता. त्याने आपला देवावरचा विश्वास पुन्हा आणि पुन्हा सिद्ध केला. त्याने देवाने त्याला दिलेल्या वचनदत्त देशाबाबत विश्वास तर ठेवलाच, परंतु तोच देव आपल्या दूताला पाठवून अलिएझराचे सहाय्य करील असाही त्याने विश्वास बाळगला. खरोखर त्याच्या विश्वासाची आम्ही दाद द्यायला हवी व त्याच्यापासून शिकायला हवे. इब्रिलोकास पत्र 11वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये विश्वासाची व्याख्या देण्यात आलेली आहे. या पत्राचा लेखक म्हणतो, इब्रिलोकास पत्र 11वा अध्याय 1ले वचन, विश्वास तर आशेतल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे आणि हा विश्वास देवाच्या वचनावर आधारित आहे. 24वा अध्याय 8वं वचन पहा. पण ती नवरी तुझबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील, मात्र माझ्या मुलास तिकडे परत नेऊ नको. दुसऱ्या शब्दांमध्ये अब्राम त्याला सांगत आहे की देवाची काही वेगळी योजना याबाबत असेल. तो हे कसे घडून आणेल मला माहिती नाही, परंतु मला एक खात्रीने माहीत आहे की माझ्या मुलाचा विवाह देवहीन मुलीशी व्हावा अशी देवाची इच्छा नाही. श्रोत्यानो, हाच विश्वास आहे. देवाच्या वचनावर विसंबून कृती करणे हाच विश्वास आहे. विश्वास कशावर तरी अवलंबून असतो. आम्ही केवळ विश्वास ठेवू नये तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा अशी देवाची इच्छा आहे. अब्रामाजवळ विश्वास ठेवण्यासाठी देवाच्या वचनाचा आधार आहे. या बोलण्यानंतर
अलीएझराने अब्रामाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मांडीखाली हात ठेवून शपथ वाहिली. 10 आणि 11 वचने पुढे आम्हाला सांगतात, मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. तो आराम नहराईम यातील नाहोराच्या नगरात गेला. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात त्या सुमारास त्याने नगराबाहेर विहिरीजवळ आपले उंट बसविले. त्या काळामध्ये उंटांना घरातल्या जनावरांना चारा पाणी देण्याचे काम स्त्रियाच करीत असत. त्या पुष्कळ शारीरिक कष्टाची कामे त्या काळातही करीत. अलिएझर विश्वासू अब्रामाचा सेवक होता आणि त्याने आपल्या धन्यापासून यहोवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे या गोष्टी घेतल्या होत्या. विहिरीजवळ उंटांना बसविल्यानंतर त्याने एक महत्वाची गोष्ट केली, ती म्हणजे प्रार्थना. 12 ते 14 वचने आम्हाला सांगतात, आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राम याचवर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासही मी पाजिते, तीच तुझा सेवक इझाक याच्यासाठी तू नेमिलेली असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे. श्रोत्यानो, या प्रार्थनेद्वारे अलिएझर परमेश्वराजवळ योग्य निवड करण्यासाठी मार्गदर्शनाची विनंती करतो. येथे जी घटना नोंदलेली आहे ती एका विशेष व्यक्तीच्या जीवनातली, एका विशिष्ट हेतूकरिता व एका महान योजनेच्या संदर्भात घडलेली आहे. आणि ज्या परिस्थितीत अब्रामाचा सेवक ही प्रार्थना करतो ती सर्वसाधारण नाही. त्याला देवाच्या मार्गदर्शनाविषयी खात्री हवी होती आणि आपल्या मालकाच्या आज्ञेनुसारही करायचे होते. देवाच्या अशा मार्गदर्शनाशिवाय इतर कोणावरही त्याला अवलंबून राहता येत नव्हते. आणि म्हणून अलियाजराच्या या इझाकासाठी वधू निवडण्याची पद्धत आम्ही एक पद्धत म्हणून किंवा नमुना म्हणून वापरू शकत नाही. अनेक तरुण तरुणींना मी असे म्हणताना ऐकते की मी अलिएझरासारखी प्रार्थना केली आणि मला वाटते ही अमुक एक व्यक्तीच माझी जीवनसाथी होणार आहे. श्रोतानो, असे करणे धोक्याचे आहे. अलिएझराने जी प्रार्थना केली तिचे त्याला हवे तसे उत्तर लगेचच मिळाले, कारण गावातल्या मुली विहिरीवर पाणी भरायला आल्या होत्या आणि त्यांच्यापैकी एक सुंदर तरुणी इझाकाची नियोजित वधू होती. पुढे आम्हाला 15 ते 19 वचने सांगतात, त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्रामाचा बंधू नाहोर याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुवेल यास झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ही मुलगी दिसावयास फार सुंदर होती. ती कुमारी होती. तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, प्या बाबा, आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटासाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. रिबका हिची नम्रता व सौजन्य ह्या तिच्या बोलण्यातून व्यक्त होते. ती सुंदर असली तरी उद्धट नव्हती, नम्र होती. आणि पुढचे वचन आम्हाला सांगते की रिबकेने त्या सेवकाच्या सर्व उंटांना पाणी पाजले. तिच्या या वागण्याने तो सेवक साहजिकच विचारात पडला. त्याला या घटनेने आश्चर्य वाटले. 21व्या वचनात आपण वाचतो, तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिचकडे पाहत राहिला. परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला. मला वाटतं श्रोतांनो की त्याला त्याच्या अंतःकरणात खोलवर जाणीव झाली असणार की इझाकासाठी देवाने निवडलेली वधू हीच आहे. 22 ते 26 या वचनांमध्ये सांगण्यात आलेले आहे, उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. आणि तो म्हणाला, तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग. तुझ्या बापाच्या घरी आम्हाला उतरावयाला जागा आहे काय? ती त्याला म्हणाली, नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या. ती आणखी त्यास म्हणाली, आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे आणि उतरावयास जागाही आहे. तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले.
27व्या वचनात आपण वाचतो श्रोत्यानो, की तो म्हणाला, माझा धनी अब्राम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे. त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याचशी सत्यतेने वर्तण्याचे सोडिले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावांच्या घरी पोचविले आहे. यहोवाने जे सुंदर मार्गदर्शन करून त्या सेवकाला योग्य ठिकाणी आणले, ही एक महत्वाची गोष्ट आहे. तोच आज आम्हालाही मार्गदर्शन पुरवणारा परमेश्वर आहे. आम्हाला जीवन, विपुल जीवन प्राप्त व्हावे याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि आम्हाला त्या जीवनात व सार्वकालिक जीवनाच्या मार्गात चालवावे अशी त्याची इच्छा आहे. श्रोत्यानो, आज तो परमेश्वर तुम्हाला आमंत्रित करीत आहे. तो तुमची वाट पाहत आहे. त्याची हीच इच्छा आहे की आपणाला मार्गदर्शन प्राप्त व्हावे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. काय आपण त्याचे आमंत्रण स्वीकार करून त्याच्याजवळ येण्यास तयार आहात? यानंतर काय घडले हे जाणण्याची आपणाला निश्चितच उत्सुकता असेल. 24वा अध्याय 28 आणि 29 वचने आम्हाला सांगतात, तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यास ही हकीकत कळविली. रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो विहिरीपाशी त्या मनुष्याकडे धावत गेला. या आधीच्या वचनात श्रोत्यांनो, आम्ही वाचले आहे की ह्या सेवकाने रिबकेला काही बांगड्या आणि नथ दिले आणि रिबकाने जाऊन घडलेल्या घटना आपल्या घरच्या लोकांना सांगितल्या आणि तिचा वृत्तांत ऐकून तिचा भाऊ लाबान त्या ठिकाणी धावत आला. लाबान एक भौतिक गोष्टींचा लोभ धरणारा माणूस होता. त्याच्या त्या स्वभावाविषयी आपण नंतर शिकणारच आहोत. आता 30वं वचन पहा काय सांगतं. त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातातल्या बांगड्या पाहिल्या आणि मला तो मनुष्य असेसे म्हणाला हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले. तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तो उंटापाशी विहिरीजवळ तो उभा आहे. लाबानाने आपल्या बहिणीचा वृत्तांत ऐकला, त्या सर्व वस्तू पाहिल्या आणि त्या मनुष्याला प्रत्यक्षात पाहण्यासाठी तो त्या झऱ्याकडे धावत आला. 31वं वचन आम्हाला पुढे सांगतं. 31वं वचन वाचूया. तेव्हा त्याने म्हटले, अहो या, परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. बाहेर का उभे? मी आपल्यासाठी घर व आपल्या उंटासाठी जागा तयार केली आहे. श्रोत्यानो, लाबानाने तो जिवंत देवाला ओळखतो याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे व त्याने त्या सेवकाला मोठ्या आग्रहाचे आमंत्रण दिले. 32वं वचन. मग तो मनुष्य घरी आला आणि लाबानाने उंटाच्या कंठाळी सोडून त्यास पेंढा वैरण दिले आणि त्यास व त्याच्या बरोबरच्यास पाय धुण्यास पाणी दिले. पूर्वीच्या काळी बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत अशा प्रकारे मोठ्या इतमानाने होत असे. त्यांना मान, आदर, सन्मान दिला जात असे. अब्रामाचा सेवक आपल्या जबाबदारीविषयी अतिशय चोख होता. आपल्या धन्याने सोपवलेली जबाबदारी पार पाडल्याशिवाय स्वतःच्या गरजांकडे लक्ष पुरविणे त्याला मान्य नव्हते. 33व्या वचनात तो काय म्हणतो पहा. त्याच्यापुढे अन्न वाढिले तेव्हा तो म्हणाला, मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही. तेव्हा त्याने म्हटले, सांगा. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी तो आपली जबाबदारी सर्वात प्रथम पार पाडित आहे. दुसऱ्या एकाविषयी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी या जगात आलेल्या पवित्र आत्म्याचे हेच वैशिष्ट्य आहे. देवाचे पहिले काम हेच आहे. आमची इतरही कामे महत्वाची आहेत. प्रशासन आणि जनसंपर्क, वाहतूक वगैरे अनेक महत्वाचे व्यवसाय आमच्या समोर आहेत. परंतु श्रोत्यानो, आमचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे इतरांना प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगणे. 34वं वचन. तो म्हणाला, मी अब्रामाचा सेवक आहे. लक्षात घ्या की त्याने आपले नाव लाबानाला सांगितले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी असे सांगितले. त्या संदर्भात योहान शुभवर्तमान 16 अध्याय 13 ते 15 ही वचने सांगतात. तरी जेव्हा तो म्हणजे खरेपणाचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास वाट दाखवून सर्व खरेपणात नेईल. कारण तो आपल्या आपण बोलणार नाही, तर जे काही तो ऐकेल तेच तो बोलेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करील, कारण जे माझे त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवेल. जे काही बापाचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे त्यातून तो घेतो आणि ते तो तुम्हास कळवेल. श्रोत्यानो, पवित्र आत्म्याला नाव नाही आणि तो स्वतःविषयी बोलत नाही. तो दुसऱ्या एकाविषयी म्हणजे ख्रिस्ताविषयी बोलण्यासाठी या जगात आला.
त्याचप्रमाणे अब्रामाच्या सेवकाचे नाव नव्हते. तो एवढंच म्हणतो की मी अब्रामाचा चाकर आहे. 35 वचन पहा. परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे. तो थोर झाला आहे. त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे ही दिली आहेत. अब्रामाच्या चाकराने आपल्या धन्याच्या घराविषयी, त्याच्या वैभवाविषयी सांगितले. आम्हाला काही गोष्टींची माहिती व जाणीव व्हावी अशी पवित्र आत्म्याची इच्छा आहे. तो जगाचे पाप, न्यायत्व आणि न्याय याविषयी खात्री पटवतो. पापामध्ये हरवलेल्या जगाशी तो या गोष्टींविषयी बोलतो. या पापाने भरलेल्या पृथ्वीवर आणि मानवजातीवर देवाचा क्रोध येणार आहे हे आम्हाला माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे. आज अनेक लोक पापामध्ये हरवलेले आहेत. ख्रिस्ताला नाकारल्यामुळे ते हरवलेले नाहीत, तर ते पापी असल्यामुळे हरवलेले आहेत. आणि पवित्र आत्मा या जगामध्ये हे सांगण्यासाठी आला आहे की आमची मरणदंडाची शिक्षा आपणावर घेणारा तारक आहे आणि त्याला आमचे नीतिमत्व बनविण्यात आलेले आहे. आणि म्हणून आम्हाला स्वर्गात काही स्थान आहे. पवित्र आत्मा त्या तारकाविषयी आम्हाला सांगण्यासाठी या जगात आला आहे. श्रोत्यानो, आज सुद्धा पवित्र आत्म्याचे कार्य सुरू आहे. तो अनेक लोकांना हेच पटवून देत आहे की तुमच्यासाठी एक तारणारा आहे. त्याने 2000 वर्षांपूर्वी तुमच्यासाठी वधस्तंभावर आपले प्राण दिलेत आणि आज तो तुमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आणि जेव्हा एक व्यक्ती आपल्या पापांची कबुली देऊन त्याच्याजवळ येते, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारते, तेव्हा त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवनाचे आश्वासन मिळते, पापांची क्षमा मिळते आणि त्या व्यक्तीचे तारण होते. श्रोत्यानो, प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू.